आणि तुम्हाला हिची दया येते, हिची काळजी वाटते. अहो पण घरातल्या लोकांची ही जबाबदारी तुमच्यावरच आहे ना आई. बाहेरच्याला आसरा देताना घरातल्या लोकांचा जीव धोक्यात आणून कसं चालेल? आता माझं म्हणणं पटत नाहीये तुम्हाला, पण जेव्हा ही मुलगी घोळ घालून ठेवेल ना, तेव्हा तुम्हाला पटेल की खरंच मी बोलत होते ते बरोबर. पास संजीवनी, वाफ थोडी शिल्लक ठेव. शालू, सांग कोण पाठलाग करत होतं हिचा? ते माहित नाही, पण हिचा पाठलाग करत कोणीतरी माझ्या घरापर्यंत आलं होतं. हो वृंदा, काल का नाही सांगितलंस तू हे? मला वाटलं हसेल असंच कोणीतरी. हो, तो चाकू घेऊन येणारा असेल असाच कोणीतरी. चल चल. कुठे कुठे म्हणजे काय? आपल्या घरी. तुला घ्यायलाच आली आहे मी. हे बघ वृंदा, तू मुंबईत माझ्या जबाबदारीवर आलीस आणि आता इथे एक मिनिटही थांबायचं नाही. चल. शालू शालू, एक मिनिट. आजी, मला पण असंच वाटतंय आता. माझ्यामुळे या घरातल्या लोकांच्या जीवाला धोका असेल तर मी जाते इथून. वृंदा, तुला कोणी सांगितलं की हा सगळा प्रकार तुझ्यामुळे झालाय म्हणून? अहो पण परिस्थितीवरून तर हेच वाटतंय ना की मी. वृंदा, काल आपल्या घरात शिरलेला माणूस तुझ्यावर हल्ला करायला आला होता की घरात चोरी करायला आला होता हे आपल्याला काहीच माहित नाहीये. पण तू न केलेला चुकीचा दोष स्वतःवर का घेतेस? शालू, तू म्हणतेस की हिचा पाठलाग करत कोणीतरी तुझ्या घरापर्यंत आलं होतं. हो. मग तुझ्या घरी ही सुरक्षित आहे याची खात्री काय? हे बघ शालू, इथे घरात इतकी माणसं आहेत, सुरक्षा आहे, अभि आहे, शशांक आहे आणि तिथे तुम्ही दोघीच आहात. ज्याला खरंच हिच्यापर्यंत पोचायचं असेल त्याच्यासाठी तुझं घर जास्त सोपं नाही का? वृंदा, तू आता कुठेही जाणार नाहीयेस. तू आता इथे आली आहेस आणि तुझ्या जीवाला जर धोका असेल तर तुला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. पण हिच्या हातावरची जखम डॉक्टरांना दाखवायला पाहिजे, नुसती पट्टी. अगं हो हो हो, अभि आता हिला घेऊन हॉस्पिटलमध्येच निघालाय. तुला हवं असेल तर तूही जा तिच्या बरोबर, तुझं मन शांत होईल. सांभाळून जा. मग आता उशीर नको करायला. चला शशांक, तू पण चल. आलो आजी. हा. चला ना, उशीर होतोय. चला. हो आजी. हो, सांभाळून जा. दुखतंय का ग? आई ग, कमाल आहे तुमची. काल एवढं सगळं झालं, तिच्या हाताला जखम झालीये आणि आज घेऊन चालल्यात दवाखान्यात.
हो तसं नाही, काल तिला सांगितलं होतं ना सगळ्यांनी, म्हणजे आजी, अभिमन्यू सगळ्यांनी सांगितलं होतं की डॉक्टरांकडे जाऊ, पण तुमची मैत्रीणच नकार देत होती. तिचा स्वभावच आहे तो. स्वतःहून काही सांगेल, स्वतःची काही काळजी घेईल असं वाटतं का तुम्हाला? शालू, एवढं नाही झालंय काही. तू गप ग, तुझ्यासाठीच बोलतेय मी. नाही, बरोबर आहे तुमचं. आपण चाललो ना आता डॉक्टरांकडे. हा हो हो, फार उपकार करताय ना तुम्ही आमच्यावर. नाही खरंच, आभार मानावे तेवढे जास्तच आहेत. एक मिनिट. आभार मानावे तेवढे कमीच आहेत असं म्हणायचं असतं ना. नाही, तुमचे जास्तच आहेत आभार. उपकार. नशीब माझी मराठी चुकीची नाहीये. म्हणजे फॉर सम रिझन तुमचं माझ्यावर खूप जास्त राग आहे. आता कळलं ना? नाही, गैरसमज आहे तुमचा. तुमचं बोलणं कळण्यासारखं नाहीच आहे हो. मी अंदाज लावला. अहो चालू पास आता. आपण कुठपर्यंत काय करायचं आणि हरी? कसं काय हरी, काय चाललंय? अगं का ओरडतेस हरीवर उगाचच? माहिती काय, दिवसभर नुसता डास भुणभुणल्यासारखा भुणभुणत असतो. एक मिनिट, काय सांगायचंय? सांग बाई सांग, जे मनात असेल ते सांगून टाक एकदाच. तुमची ती लाडकी स्वयंपाकीण आपल्या घरात काय काय घडलं ते बाहेरच्या लोकांना सांगत फिरते. आता काल आपल्या घरात एवढा मोठा तमाशा झाला, पण आपण पोलिसांना पत्ताही लागू दिला नाही. आणि ही गावभर बोभाटा करत फिरते. अगं शालूला सांगते ना, तर सांगणारच ना, मैत्रीण आहे तिची. शालूच्या जबाबदारीवर वृंदा मुंबईत आली आहे. एवढा मोठा प्रकार घडल्यावर तिला सांगायला नको? मीडियाला खबर लागायला का वेळ लागतो का? मीडिया आपल्या घरापर्यंत पोहोचली, पोलिसांना खबर लागली, पोलिसांनी बरं आपल्यालाच विचारलं की तुम्ही हे सगळं आम्हाला आधी का नाही सांगितलं, तर काय करणार आहोत आपण? आणि काय ग, जखम झाली त्यावर फुंकर मारली की झालं सगळं? शालू, अगं एवढी मोठी जखमच नाहीये. पण छोटी आहे का मोठी आहे ते डॉक्टर ठरवतील. ऐकलंस? डॉक्टरांपेक्षा हिचाच धाक जास्त असेल असं वाटतंय. ओ, तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. ओ, अहो मी पुढे बसलोय. जागेबद्दल नाही बोलत आहे मी. आमच्या मध्ये मध्ये बोलू नका तुम्ही. काय वाटलं?